तर मंडळी, आज आपण आलोय पुण्यात. पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. इतिहास, कला, शिक्षण आणि संस्कृतीचं माहेरघर. जिथं काहीच नाही उणे असं हे पुणे. याच पुण्यात पुणेकरांच्या साक्षीनं आणि नामवंत कलाकारांच्या सानिध्यात रंगणार आहे आजचा भाग आणि अनुभव मिळणार आहेत पुणेरी शोले. पण मंडळी, शोले हा सिनेमा जर पुण्यात घडला असता तर तो कसा झाला असता, त्यात काय बदल झाले असते, पाहूयात आजच्या भागात. तर मंडळी, पुण्याचं आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आपल्याला रामगड माहिती आहे, पण हे आहे आरामगड. आता भेटूयात या गोष्टीतल्या ठाकूर साहेबांना. ठाकूर भेळदेव सिंग. नमस्कार. इच्छा असूनही हात जोडून नमस्कार करू शकत नाही. आज इथं जमलेल्या या पुण्याच्या सर्व माणसांचं तर या तमाम जमलेल्या बाळा, तू सदाशिव पेठेत राहतोस का? तो बोलूच देत नाहीये कोणाला. झाले तुझे सगळे यंत्र लावून झालेत. तर आज सन्माननीय मीच, माननीय मीच आणि गौरवमूर्ती मीच तुमचं मनापासून स्वागत करतो. मी ठाकूर भेळदेव सिंग. म्हणजे आमच्या पूर्वजांचं सारसबागेच्या समोर भेळेचं दुकान होतं म्हणून मी भेळदेव सिंग. पण आता तसं नाही आहे. आता या आरामगडमध्ये माझं भाकरवडीचं मोठं दुकान आहे. हे बघा, भाकरवडीचं दुकान. बघितलं? काका, दुकान चालू आहे का? अरे काय तुझी भाषा ही. अरे चालू काय चालू? दुकान चालू नसतं रे, दुकान सुरू असतं. सुरू माणसं चालू असतात रे. असू दे ते ठीक आहे. हा, गोड काय मिळेल? गॉड गॉड काय भाषा वापरतोस तू? गॉड काय गॉड? अरे तुझ्यासोबत आणखीन काही काळ मी जर घालवला ना तर मला प्रत्यक्ष गॉड मिळेल रे. तो वरती घेऊन जाईल मला स्वर्गात. काय चालू काय? आताला मला वाटतं मराठी कळत नाही काय नु. शिवीट काय शिवीट? शिवीच. अरे काय कुठला रस माझ्या कानामध्ये ओततोयस तू? कसं काय? अरे स्वीट ना बा, तू पुण्याचा आहेस ना रे. मग कसं आहे बघ ना, भाषा नेहमी शुद्ध असली पाहिजे रे. म्हणजे कसं होतं की भाषेमुळे आपण ओळखले जातो. म्हणजे आपली एक संस्कृती असते है ना. भाषेमुळे आपली संस्कृती असते ना. आपण कोण आहोत, काय आहोत, हे सगळं भाषेमुळे आपलं ओळखलं जाते. आणि मुळात कसं असतं माहितीये अरे का? आई, मी दुकान बंद आहे. नाही, मालक जिवंत आहे पण मरण नाही आता नाही लयच बडबड करते. बटडे आहे म्हणून आपण म्हणलं मटर फिटरचा काय मॅटर नको काय. हा, येतोय मी, आलोच. थांब जरा. अरे बाळा, बडडे मर्डर काय आहे? अरे कसली भाषा वापरतोयस तू? हा, शुद्ध भाषा वापरावी, शुद्ध. हा, असू दे. ए बाळा, तुझं नाव नाही सांगितलं. नाव काय रे? आनंद इंगले. झालं, संपलंच सगळं. येतो. एका सेकंदात करिअर वाया घालवलंय तुझं. कळलंय का? काय चालू काय? काय होणार आहे या पुण्याचं? काय होणार आहे? बघा कोण बोलतंय पुण्याबद्दल. विदर्भाचे पुणेकर. जरा माणसानं कधी काही करायचा प्रयत्न केला का हे अशी मौज करतात. अरे आम्ही बोलतो ना, बोलू द्या ना. काय प्रॉब्लेम आहे का? काय चुकलं का आतापर्यंत कुठं? नाही म्हणजे काय चुकलं का? तू सांग मला, चुकलं का? हा, याचा काय प्रॉब्लेम आहे? आम्ही विदर्भाच्या म्हणून आम्ही शुद्ध बोलायचं नाही का? आता हे उपेंद्र लिमये कुठचे आहेत? पुण्याचे. मग वाटतात काय ते पुण्याचे आहेत ते? अरे माणूस वाटला पाहिजे ना पुण्याचा. आता आनंद इंगळे, त्यांना कुठला पण रोल द्या ते पुण्याचेच वाटतात. म्हणजे
तो मद्रासी करू द्या पुण्याचा, पंजाबी करू द्या पुण्यात. माग एक आरोप केला होता, आरोप अख्खा आरोप पुण्यात बोलला होता नाटक संपेपर्यंत. काय बोलणार? रात्रीमध्ये एक वार्ता आली, आनंद इंगळ्यांना काय तर म्हणे ते हॉलिवूडमध्ये चान्स भेटला. मग काय मग नंतर कळलं त्यांनीच पसरवलेली अफवा होती ती. असं आहे. ओके, कामाचं बोला. आज कसं आहे, आज लक्ष द्या कॉन्सन्ट्रेशन. आज एकदम शुद्ध आहे हा, लक्षात ठेवा. तर मी बेळदेव सिंग ठाकूर आणि हे माझं हवेली आहे, समोरचं दुकान आहे. या ठिकाणी आम्ही दोघेच जण राहतो, मी आणि माझी सुनबाई. शाराम शास्त्री बुवा. ही माझी सून नेपाळची आहे, नेपाळची. हा, जया बहादूर सिंग. म्हणजे माझा मुलगा एकदा नेपाळला गेला होता स्वेटर घ्यायला. तिथे ऑफर चालू होती, जेंट्स स्वेटरवर लेडीज स्वेटर फ्री. आता लेडीज स्वेटर घालायचं कोणाला म्हणून हिला पण घेऊन आलाय. बाळा, हा कुठला कंदील गे? आकाश ठोसार कंदील. कसा पेटतो साधारण? दाखवते धरा. जाऊ दे, तुझ्यासाठी हात बाहेर काढूनच घेतो. माचीस घ्यायची, हा काडी काढायची हा आणि अशी पेटवायची. हा. की पेटतोय तो. अच्छा, पण फू म्हटलं की घाबरतोय ना. शाबजी शास्त्री बुवा, तुम्ही दुकानाचं बघा, मी स्वयंपाकाचं बघते. निघते मी आता. उसावाला गाणं गोत सारं. शाबजी जाते रहो. शाबजी. बघितलं ना केवढ्यात पडलं मला ते स्वेटर तर. हा? पण असू द्या, चांगली आहे, खर्च नाही आहे, उलट सिक्युरिटी होते घराची. आणि लागतंच काय बिचारीला, एक स्टूल आणि वर्षाला एक टॉर्च है ना. फक्त ना मला भीती त्याच माणसाची. कोण? जो येतो आणि माझं भाकरवडीचं दुकान लुटून घेऊन जातो. कोण तो? गब्बर सिंग. अबे ओ कालिया, अबे सरदारले जर कळलं का आपण ठाकूरची भाकरवडी चोरून आणली तर सरदार काय खुश होईल नाही? पण सरदार आहे कुठं? सरदार अतिशय महत्वाच्या कामासाठी गेलेले आहेत. ते येतीलच आता एवढ्यात कुठूनही. तुमको क्या तुमको क्या? अरे बाबा, एकदाचा तो बेल्ट लावून घे ना. सारखे अरे आहे ना बेल्ट, हा काय? मग एवढा मोठा पॅन्ट कायले घातला? माझी कुठे आहे पॅन्ट? मग आनंद इंगळीची. खायची पॅन्ट कोण घातली? अरे तो केरळला गेला होता ना बारीक व्हायला. मग ते 2 डबे दिले अल्युमिनियमचे, त्याच्यावर यांनी पॅन्ट दिली.